नमस्कार. लेमन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज एक आगळा वेगळा विषय घेऊन आपण तुमच्या समोर येत आहे. बघा, सर्वसाधारणपणे हिंदुत्ववाद म्हणला की आपल्याला आठवतात दोन पक्ष. सर्वप्रथम प्रखर हिंदुत्ववादी संघटना, प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पार्टी. अशा अनेक भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटना आहे जे BJP बरोबर आपल्याला जुळून घेतानाच आपल्याला दिसेल. पण नजीकच्या काळात असे एक संघटना आहे जिने BJPच्या हिंदुत्ववादाला तीव्र शब्दात प्रखरतेनं विरोध करायला सुरुवात केली आहे. अर्थातच मी बोलतोय हिंदू महासंघ या संघटनेविषयी. आज लेमन या यूट्यूब चॅनलवरती आपण त्याचेच अध्यक्ष, हिंदू महासंघाचे अध्यक्ष म्हणजेच आनंदजी दवे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आनंदजी नमस्कार. नमस्कार. माझा सर्वप्रथम प्रश्न आहे आनंदजी, की आता जर तुम्ही बघितलं तर एक हिंदुत्ववाद, तो सॉफ्ट हिंदुत्ववाद, प्रखर हिंदुत्ववाद, मी यामध्ये जात नाही, बट BJP छातीठोकपणे सांगतं की आम्ही हिंदूंचे पुरस्कर्ते आहोत, आम्ही हिंदूंच्या मागे ठामपणे उभे आहोत, हिंदूंवरती जर अन्याय झाला तर आम्ही ते सहन करणार नाही. आणि आज आपण एक थोडंसं हिंदुत्वाचे वारेही वाहताना आपण बघत आहोत. तर मग आनंदजी, माझा प्रश्न असा आहे की नक्की तुम्ही BJPचा कुठल्या मुद्द्यांवरती विरोध करताय? कसे प्रसादजी ना, कोणत्याही संघटनेचा जर अभ्यास करायचा असेल, सर्वप्रथम त्याची स्थापना कशी झाली, कोणत्या आधारावर झाली हे आपल्याला बघायला पाहिजे. जर तुम्हाला कोणाला आठवत असेल किंवा आताही सगळे फोटो उपलब्ध आहेत, सगळी माहिती गुगलला आणि बाकीच्या क्षेत्रावर उपलब्ध आहे. भारतीय जनता पक्षाची जेव्हा स्थापना झाली, जी अटलजींची मोठी कविता प्रसिद्ध आहे आजसुद्धा, अंधेरा हटेगा कमल खिलेगा, जनसंघाच्या वगैरे सगळ्या पराभवानंतर, सगळे राजकीय विरोधक तुटल्यानंतर मुंबईमधला त्यांचा पहिला मेळावा झाला. त्या मेळाव्याला व्यासपीठावर त्यांनी गांधीवादी समाजवाद अशी घोषणा केली होती. आपण ऐकून आहोत, त्यावेळेस आपला जन्म झालेला नव्हता. व्यासपीठाच्या मागं बॅनरवर श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांचे कोणाचेही फोटो नव्हते. महात्मा गांधींचा फोटो होता. गांधीवादी समाजवाद ह्या नावाने आम्ही याच्यापुढे राजकारण करू असं राजकीय पक्षाच्या त्यावेळच्या व्यासपीठावरून सगळ्यांनी सांगितलं होतं. अपवाद विजयराजे शिंदेंचा होता. त्यांनी फक्त जाहीरपणे त्याच कार्यक्रमात असं विचारलं सगळ्यांना, अडवाणी वाजपेयींसारखे नेते समोर असताना, मुरली मनोहर जोशी समोर असताना, की गांधीवादी समाजवाद काय असतो. आयदर गांधीवाद राहा किंवा आयदर समाजवादी राहा. पण या कोणत्याही वक्त्याच्या नजरेमध्ये हिंदुत्ववाद, कट्टर हिंदुत्व हे कोणते मुद्दे त्यावेळेससुद्धा नव्हते. इव्हन अगदी थोडं मागं जायचं म्हटलं तर 84 सालापर्यंत शहाबानो प्रकरणानंतर राजीव गांधींनी राम मंदिराचे दरवाजे उघडण्यापर्यंत भाजपनं कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचं कुठेही दिसत नाही आहे. हे आपण मान्य करायला पाहिजे. तर दवेजी, तुम्ही आत्ता जो थोडासा भारतीय जनता पार्टीचा थोडासा मागचा इतिहास सांगितला, पण भारतामध्ये जर आपण बघितलं तर दोन प्रमुख पक्ष आपल्याला दिसेल. एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पार्टी. काँग्रेसची लाईन तर एकदम आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की काँग्रेस सेक्युलर पक्ष, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. पण BJP जो सातत्याने हिंदुत्वाचा पुरस्कार करते, असं असताना तुम्हाला नेमकं BJPच्या कुठल्या मुद्द्यांवरती आक्षेप आहे? तुम्ही आज जे पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी जी सभा घेतली ती बहुधा BJPच्या विरोधातच होती. तुम्ही तिथे अनेक मुद्देही मांडले, तुमच्या अनेक ठिकाणी फ्लेक्सही झळकले. तर तुमचा नक्की कुठल्या गोष्टीवरती आक्षेप आहे? तुम्ही कुठल्या धोरणांवरती BJPला आज विरोध करताय हे आम्हाला कळेल का? याचं मी एक साधं उदाहरण नेहमी देत असतो की मी घरी चाललो आहे, 3 मुलं घराच्या खाली खेळतात आणि धांदरट मस्ती करतायत. मी सगळ्यात पहिलं कुठल्या मुलाला ओरडेल? माझ्या मुलाला, की जा तू वर, तुला गप बसू नका. बाकीच्या 2 मुलांना, जी नातेवाईकांची किंवा शेजारची जी मुलं, त्यांना मी नंतर ओरडेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ओरडण्याचा सुद्धा सर्वाधिक हक्क आमचा आहे असं आम्ही मानतो, कारण तो आम्हाला वैचारिकदृष्ट्या आजही त्यातल्या त्याच जवळचा वाटतो. त्यामुळे त्याच्या चुका सांगण्याचं आमचं कारण आहे. तुम्ही काँग्रेसचं नाव घेतलं, आम्ही आयुष्यात आजपर्यंत काँग्रेसला मतदान केलं नाही, भविष्यातसुद्धा करणार नाही. काँग्रेसनं जी पापं केली, मुस्लिमांच्या लांगूल चालण्याची, मुस्लिमांच्या लाडांची आणि हिंदूंच्या नुकसानीची, त्याची शिक्षा त्यांनासुद्धा भोगावी लागली आहे. मागची 15-20 वर्ष ते भोगतायत. भारतातल्या मोठ्या राज्यांमध्ये ते सत्तेचे जवळपाससुद्धा पोहोचू शकत नाहीत. हे त्यांना झालं आहे ना. पण हे भविष्यात भाजपचं होऊ नये ह्यासाठी जी भाजपने काळजी घेतली पाहिजे. भाजपचं कान पकडणारं आता कोणी राहिलेलं नाही आहे. एक प्रकारची हुकुमशाही पक्षातच काय देशातसुद्धा असताना कुणीतरी त्या तिसऱ्या माणसांनी बोललं पाहिजे, या अपेक्षेने आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. आम्ही सांगतो की अरे तुम्ही काय सांगितलं होतं आणि काय करताय, पुढच्या चर्चेत आपले ते विषय येतीलच सगळे. मग कोणीतरी सांगणं आवश्यक आहे. ती स्पेस रिकामी होती असं आम्हाला जाणवलं, म्हणून आम्ही हिंदू महासंघाच्या माध्यमातून एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून लोकांच्या समोर येतो आहे. ओके.
साहेब, कुठल्या मुद्द्यांवरती तुमचा भ्रमनिरास झालाय असं तुम्हाला वाटतंय? खरं सांगू तर 92 म्हणू आपण, मशीद पाडल्यानंतरपासून मशीद तोडण्यासाठी कार सेवा, अडवाणींचं योगदान, भाजपचं योगदान म्हणू अगदी, तिथपर्यंत हजारो लाखो लोक घेऊन जाणं, ती मशीद अक्षरशः तोडणं, मशीद तुटली म्हणून मंदिर झालं बरं, हे आपण लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर आज आपण काशीची शेजारी कॉरिडॉर उभारला, काशीची मशिदीला हात लावायचा अजूनही कोणाची हिंमत झालेली नाही, सरकारचं सुद्धा. पण त्यावेळेस आम्ही जाऊ दिलं, बेनिफिट ऑफ डाऊट म्हणू की सत्ता नाही आहे. जाहीरपणे अडवाणींनी, वाजपेयींनी, सर्वांनी स्पष्टपणे नाकारलं. अडवाणी तर म्हणतात की मशीद तोडत असताना मी रडलो आहे, जाहीरपणे वक्तव्य आहेत. अडवाणींनी ते आयोग जो नेमला होता त्याच्यापुढे जाऊन सांगितलं की अरे मला काही करायचं नव्हतं. उमा भारती नटल्या, वाजपेयीजी नटले, भाजपचे सगळेच नेते नटले. पण आम्ही ते जाऊ दिले की ठीक आहे, सत्ता नाही आहे, काही वेळास हे कॉम्प्रोमाइज करावंही लागत असेल. पण सत्तेवर आल्यानंतर 94 म्हणजे 2014 तुम्ही जेव्हा सत्तेवर येत आहे आणि हिंदुत्वाचं स्वप्न म्हणून घेत आहे, हिंदुत्ववादी म्हणून येत असताना पुढची 10 वर्ष तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही जी काही आश्वासनं दिली होती ती का पूर्त करता आलेली नाही, हे विचारणं आमचं काम आहे. त्या विचारून आम्ही जातो आहे सगळं. तुम्ही आम्हाला जी सांगितलं होतं, पहिल्या 5 वर्षात काही झालं नाही, पूर्ण बहुमत नव्हतं, आम्ही अजून मान्य केलं. भारतातल्या लोकांनी ठरवून तुम्हाला अगदी पूर्ण बहुमत दिलं, पूर्णपेक्षा जास्त बहुमत दिलं की ज्यांना तुम्ही आत्ता काम कराल. पण आत्तासुद्धा जर तुम्हाला एकही बांगलादेशी देशातनं हकलता येत नसेल, आपल्या एकही रोंग्यांवर मी तुम्हाला सांगतो, ह्या अगदी फर्ग्युसन कॉलेज रोडला बाहेर गेलो ना तर जे दाबिलीवाले दिसतील ते बांगलादेशी आहेत, ते रोहिंगे आहेत. त्यांची आणि आपल्या आशियातली सगळ्यांची भाषा सेम आहे, साधारण चेहरेपट्टी सेम आहे, म्हणून ते तुम्हाला UP आणि बिहारची नावं सांगतात. तुम्ही तपास करा, ते सेम आहेत, तेच आहेत. मग रोहिंगा तुम्हाला धंद्यापर्यंत पोहोचले, त्यांना बनावट आधार मिळाले, बनावट पॅन मिळाले, हे सगळा विचार करावा लागेल ना. मग अजून मागं जायचं 5 वर्ष, आम्ही अजून 5 वर्ष मागं जाऊ. मग जम्मूतलं, श्रीनगरमधलं 1990चं आम्हाला हत्याकांड सगळ्यात पहिली गोष्ट आठवते. सरकार तुमचं होतं, VP सिंगाचं सरकार नव्हतं. आता हे ज्या प्रकारे लोकांपुढं मांडतात ते कमी सांगू का, जे राजकारणी लोक नेहमी शब्द वापरतात की लोकांची मेमरी कमी असते, स्मरणशक्ती कमी असते, त्याचा सगळ्यात मोठा गैरफायदा घेण्याचं काम जर कोण करत असेल तर आता भाजपची लोकं करत आहेत. 1990ला 19 जानेवारी 1990ला जे काश्मीरमधनं 5 लाख हिंदू बाहेर पडले, त्यांच्या घरावर स्टिकर लावले गेले, तुमच्या बायका आणि मुली इथंच ठेवा आणि तुम्ही घराच्या बाहेर पडला, ती लोकं 100-200 किलोमीटरवरून दिल्लीवर आली, काही जम्मूत राहिली. असं काय घडलं होतं की लगेच त्याच्या 3 ते 4 दिवसामध्ये मिलिटरीच्या हातात देऊन त्यांना परत त्यांच्या घराचा ताबा दिला का गेला नाही, हा प्रश्न आहे ना आम्हाला. लोकसभेमध्ये त्यावेळेस वाजपेयींनी, माननीय अडवाणींनी एक शब्द बोललेलं नाही आहे. मग थोडं आपण अजून 8 दिवस मागं जावं लागेल. रुबिना सईचं प्रकरण तुम्हाला आठवत असेल, भारतानं आजपर्यंत एकमेव मुस्लिम गृहमंत्री दिला आहे, मुफ्ती मोहम्मद सईद, VP सिंगाच्या काळात. 6 डिसेंबर, मला वाटतं मी तारीख चुकत असेल का त्याची, पण डिसेंबर एवढं नक्की, डिसेंबर महिन्याच्या काही तारखेला हा माणूस गृहमंत्रीपदाची शपथ घेतो. कॅलेंडर लावून पहिल्या 8व्या दिवसात त्याची मुलगी किडनॅप होते. ती मुलगी किडनॅप त्याच्या घरापासून 12 किलोमीटरवर होते. घरातनं अतिरेकी त्याची आई, म्हणजे त्या रुबिना सईची आई जाहीर मागणी करते की माझ्या मुलीला डबा घेण्याची माझी परवानगी द्यावी. अतिरेकी एक मानवता म्हणून घरनं डबा येतो. घरातली लोकं त्या अतिरेक्यांना, किडनॅप केलेल्या मुलीला भेटायला जाऊ शकतात, बोलू शकतात. असं किडनॅपिंग जगातलं पहिलं आहे. मग त्यानंतर तुम्ही 16 अतिरेकी सोडलेत. मंत्रिमंडळात 16 अतिरेकी सोडण्याच्या मान्यतेला भाजप आहे ना, भाजपनी जेव्हा विरोध नाही केलेला, भाजपनी सरकारचा पाठिंबा नाही काढून घेतलेला, नाही तर हे झालं नसतं. त्यानंतर पुढच्या 8 दिवसानंतर गुलाम नबी आझादच्या पुतण्याला किडनॅप केले. सेम सगळं, घरनं डबा जात होतं, घरची लोकं भेटायला जात होती, फक्त मुलगी घरी येऊ शकत नाही, असा मुलगा घरी येऊ शकत नाही, असं किडनॅपिंग असतं. असं किडनॅपिंग झालं. परत काही अतिरेक्यांना सोडलं. शेवटचे अतिरेकी सोडले गेले 19 ते 20 डिसेंबरला 1989ला. बरोबर 20 दिवसानंतर काश्मीरमधलं मोठं ते हत्याकांड घडलं, ज्या दिवशी 5 लाख हिंदूंना बाहेर काढलं. मला सांगा, आम्ही जर असं गणित मांडलं की ह्या सोडलेल्या अतिरेक्यांनीच ह्या सगळ्या हिंदूंना बाहेर काढलं तर काय चुकीचं आहे? मग आम्ही हे उलटं जर गणित मांडलं की ह्या सगळं घडण्यासाठी जे अतिरेक्यांना बाहेर काढलं होतं, तर मग आमचं काय चुकतं आहे? त्याची उत्तर आजपर्यंत नाही मिळालेली आम्हाला. त्याच वेळेस जर भारतीय जनता पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला असतं हे सगळं प्रकरण घडली नसती. बरं, एक वेळ झालं, जे सगळं झालं गेलं संपलं. ही सगळी लोकं दिल्लीत उतरली होती, आजही ते दिल्लीच्या आजूबाजूला आहेत, जम्मूमध्ये होती. तुम्हाला ते सोपं नव्हतं गाव की मिलिटरीच्या अधिकारात परत त्यांना त्यांच्या घरी पाठवणं आणि बंदोबस्त देणं. त्यांचा घराचा दावा कुठल्या अब्दुल नावानी घेतला आहे, कुठल्या दुसऱ्या अफजलनी घेतला आहे, तू कसा काय याच्या घरात राहायला आला, हे घर याचं असं तुम्हाला सांगून बाहेर नाही काढता आलं का? तुम्ही काश्मीर फाईल काय दाखवताय? काश्मीर फाईलचं प्रकरण त्यात तुमचा पण हात असल्याचं दाखवावं लागेल ना. ह्या यात नाहीत ना आमच्या.
बरं, यातनं असून सुद्धा आमचं म्हणणं काय, मागच्या 30 वर्षांमध्ये 3 वेळा तुमचं सरकार आलं, हे 10 वर्ष झाली. वाजपेयींचं 5 वेळा आलं. त्याच्या आधी काही सरकार तुमच्या पाठिंब्यावर होती. काश्मीरी हिंदू परत का जाऊ शकले नाहीत? आम्ही लक्षात घ्या प्रसादजी, आम्ही पहिली 5 वर्ष, यांच्या पहिल्या 5 वर्षात आम्ही काही प्रश्न नाही उपस्थित केलेले की ठीक आहे तुम्हाला सत्ता सर्व व्हायला वेळ लागेल, तुम्हाला यंत्रणा करायला वेळ लागेल, पण आज 9 वर्षांनंतर सुद्धा एकही काश्मीरी हिंदू परत जात नसेल, मी 370 वर येतो नंतर, तर मग ह्याला कोण जबाबदारी? ही जबाबदारी कोणीतरी घ्यावी लागेल ना. 9 वर्ष झाली सत्तेवर येऊन तुम्हाला. आता जर मला याच्यावर 370 तोडगा सांगितला तर पुन्हा एकदा सांगतो, काश्मीरी हिंदूंना त्यांची हक्काची गरज देणं आणि 370चा काहीही संबंध नाही. ज्यांना हकललं होतं त्यांना परत घेणं तुमचं काम होतं, पण त्या बाबतीत काहीच झालेलं नाही आहे. जे काश्मीरी पंडितांची संस्था आहे पुनून काश्मीर आणि दुसरे काश्मीरी हिंदू, ते परवा आमच्या एका व्यासपीठावर आले होते, पत्रकार परिषद घेतली होती आम्ही जाहीर सभेच्या आधी. त्यातल्या जाहीरपणे पत्रकारांच्या पुढे आरोप केला की आम्ही जेव्हा देशाच्या मंत्र्यांना भेटायला गेलो की आता आम्हाला परत घ्या, तुम्ही याकूब मेमन अफजल गुरुसाठी 3 वाजेपर्यंत कोर्ट चालू ठेवताय. आम्हाला 30 वर्षात न्याय नाही मिळाला आणि सुप्रीम कोर्टात ही पुनून काश्मीर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 30 वर्ष होऊन गेलीत, आता आम्ही काय निकाल देऊ? ही कशी पद्धत असू शकते देशातल्या बहुसंख्येच्या बाबत वागण्याची? हे प्रश्न आम्हाला आहेत ना. तर त्या मंत्र्याला जेव्हा त्यांनी विचारलं की आमच्या बाबतीत काय विचार करताय, त्या मंत्र्याचं उत्तर आहे, हे जाहीरपणे तो पत्रकार व्यासपीठावर बोलला आहे, हिंदू काश्मीरी हिंदू पीडित हिंदू, की अभी आपके कपडे अच्छे दिख रहे हैं, आप अच्छे सेटल हो गए, आप काश्मीर जाना क्यों चाह रहे? हे कसं उत्तर असू शकतं देशाच्या मंत्र्याचं? एकेका एकरात मी 4 महिने आधी काश्मीरमध्ये होतो, फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये. एक एकरामध्ये राहणारे काश्मीरी हिंदू आज 10 बाय 10च्या रूममध्ये राहत आहेत, 10 बाय 10च्या तंबूमध्ये राहतात. हे 30 वर्ष झाली. 3 पिढ्यांचं शिक्षण, 3 पिढ्यांची नोकरी, 3 पिढ्यांचे व्यवसाय तुम्ही खाल्लेत. हे वेदना पूर्ण देशामध्ये आहेत, हे पूर्ण देशामध्ये. आता देशातल्या हिंदू जागा झाल्या तुम्हाला सत्ता दिल्यानंतर की अरे तुम्ही अजूनही काही करत नाही आहात. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं जाहीरपणे सांगितलं की आम्ही बजरंग दलावर बंदी आणू. बरोबर, आम्ही हिंदू राजकीय प्रभुत्व जे व्यक्तिमत्व आहे, शिवाजी महाराज राणा प्रतापापासून बसवेश्वर स्वामीपर्यंत, त्यांची धडे पुस्तकातून काढू असं जाहीरपणे सांगितल्यानंतर सुद्धा कर्नाटकमधला हिंदू तुमच्या विरोधात मतदान करतोय. मग कुठेतरी तुम्हाला कळायला पाहिजे ना की काहीतरी चुकतंय आपलं. तो हिंदू सर्वसामान्य हिंदू सांगू शकला नाही, आम्ही सांगण्याची हिंमत दाखवली. एवढंच आमच्यात फरक आहे. आम्ही सांगतो आहोत, सांगत राहू. तुम्ही आत्ताच काश्मीरचा इथे उल्लेख केला, बट BJPने जे आत्तापर्यंत जे काही BJPच्या अचिव्हमेंट्स म्हणू आपण, अर्थात ते योग्य अयोग्य मी त्यामध्ये जात नाही, तो अर्थात राजकारण्यांचा भाग झाला. पण मग BJPने असं जाहीरपणे छातीटोकपणे सांगितलं की आम्ही 370 रद्द केलं आहे ना, म्हणजे इतके दिवस ते काँग्रेस करू शकलं नाही, ते BJPने केलं आहे. याबद्दल तुमचं मत काय? कसं ना, 370 काढलं त्या दिवशी तुम्हाला आठवत असेल ना, आम्ही कसबा गणपतीपाशी फटाके वाजवले होते. ह्या देशातला सर्वोच्च टर्निंग पॉईंट म्हणून आम्ही 370कडे बघत होतो. भारतीय जनता पक्षाची आत्तापर्यंतची सर्वात धाडसी भूमिका म्हणून आम्ही 370कडे बघत होतो. पण प्रश्न असा आहे, तुम्ही आता जे लोक आता ही मुलाखत बघताय, तुम्ही सगळ्यांनी मोबाईल हातात घ्या, गुगल करा आणि डोमिसाईल लॉ फॉर जम्मू अँड काश्मीर सर्च करा. त्यांनी 370 काढल्याचं जग जाहीर केलं सगळं, पण त्यांनी मागच्या दरवाज्यानं 370 परत आणले. हे कोणालाच माहीत नाही आहे. त्यांनी डोमिसाईल लॉ म्हणून आणलं आहे, म्हणजे काश्मीरीमध्ये जागा तोच घेऊ शकतो, राहायला तोच जाऊ शकतो, शिक्षण तोच करू शकतो जो गेली 15 वर्ष काश्मीरमध्ये राहतोय. मग काश्मीरी हिंदूंना बाहेर हकलून 30 वर्ष झालीत, म्हणजे तुम्ही त्यांचे अधिकार घालवले. जर मला उद्या वाटलं, तुम्हाला उद्या वाटलं की ते एक चॅनल तिकडं काढावं, तुम्ही तिथं जागा घेऊ शकत नाही, कारण ती डोमिसाईल लॉ आणला आहे. बरं, डोमिसाईल लॉ आणला तर लोकांना सांगितलंच नाही, विश्वासात ठेवलं नाही. माननीय पंतप्रधानांनी ते सुद्धा करणं अपेक्षित होतं रात्री 8 वाजता येऊन की भाई और बहनो मी डोमिसाईल लॉ आणला आहे. पण हे होत नाही ना. म्हणजे फक्त 370 काढल्याचं कौतुक करणार, पण मागच्या दरवाजाने परत 370च आणलं आहे, हे काहीच होत नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे, केंद्र सरकारनं जाहीर आकडेवारी जाहीर करावी की मागच्या 370 काढल्यानंतर 4 वर्षामध्ये किती लोक काश्मीरमध्ये जायला गेली, काश्मीरमध्ये जागा घेतल्या, काश्मीरमध्ये व्यवसाय केला. तुम्हाला 0 उत्तर येईल. उलटं काश्मीरमध्ये त्या नियमात बसत होती जी 2-4 लोक काश्मीरी हिंदू ज्यांनी अर्ज केला त्यांना गोळ्या घातल्यात अतिरेक्यांनी. हे आपण विसरत नाही ना. हे संरक्षण व्यवस्था दिली नाही. दुसरं तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा सेफ हाऊस आहेत. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता रात्री घराई झोपायला जात नाही, त्याला भीती आहे जीवाची, त्याच्यासाठी सेफ हाऊस काढलेले आहेत. मग तर तुम्ही कार्यकर्त्यांना संरक्षण देऊ शकत नाही. जम्मूचा श्रीनगरचा जो अध्यक्ष होता भाजपचा,
त्यांची हत्या केली अतिरेक्यांनी. हत्या केल्यानंतर त्याला जे दफन करायचं असतं, दफनभूमीसाठी गावातल्या लोकांनी मिटिंग घेऊन दफन नाकारलं की ह्याला आपल्या जमिनीत जागा मिळणार नाही. त्याला शेवटी त्यांच्या शेतात म्हणजे खाजगी याच्यात दफन करावं लागलं. मग तुम्ही कोणत्या प्रकारचं संरक्षण देत आहे हे विचारणं आमचं काम आहे ना, बरोबर ना. काश्मीरी सैनिकांवर चपटा मारता, आपण लहान मुलांना दगड मारताना बघितलीत. तो सैनिकाच्या हातात बंदूक आहे, AK-47 आहे, रायफली आहेत, आणि त्याला लहान लहान मुलं दगड मारतात आहे आणि तो दगड खातोय. हे आपण बघितलं आहे ना. आपल्याची लाजिरवाणी गोष्ट आहे ती. माझ्या देशाचा सैनिक मरतोय. बरं, ज्यांनी दगडं मारली त्या एक हुड्डा म्हणून अधिकारी आहेत मिलिटरीचे, त्यांनी त्या मुलाला टायरवर बसवलं जीपच्यावर. आपण बघितलं असेल, हड्डा म्हणून तो अधिकारी, त्यांनी त्या मुलाला टायरवर बांधलं आणि त्याला गावावर मिरवणूक काढली. किती शौर्याचं काम आहे. पण माननीय पंतप्रधानांनी जाहीर सभेत सांगितलं की बघा, मी एक मात्र आणि पहिल्यांदा असं आले की त्या अशा अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई केली. त्याचं निलंबन केलं तुम्ही. मग तुम्ही सैनिकांना मोरल सपोर्ट काय देत आहे का तुम्ही फक्त रिॲक्शन देत बसणार आहात? म्हणजे आपल्यावर काही घडलं की आपण उरी घेतलं की सर्जिकल स्ट्राईक घेतला, बालाकोट पुलवामा घडलं की बालाकोट होतं. आपण आधी कळत नाही का आपल्याकडे RDX चालल्याचं? 250 किलो RDX येतं, तिथं असेंबल्ड होतं, ती गाडी येते, 40 सैनिकांना मारते, उडवते, नंतर आपण एक काहीतरी करतो. जे 40 लोक मेली त्यांच्या घरच्यांना विचारा की तुमचं समाधान झालं आहे का, तुम्हाला तो मुलगा परत आला आहे का. तर अनेक गोष्टी येत नाही. म्हणजे आपण असं कच खाऊ नेतृत्व का स्वीकारतो? तर तुम्हाला आठवत असेल ना, तर ममता बॅनर्जींनी अमित शहाचं विमान उतरवू दिलं नव्हतं इलेक्शनच्या काळात. ममता बॅनर्जी ह्या कट्टर हिंदुत्व विरोधी आहेत हे आम्ही मान्य करतो, पण अशी एक महिला देशाच्या गृहमंत्र्याचं हेलिकॉप्टर उतरू देत नाही, ते गिरट्या घालून परत जातं. मग देशाचा पोलादी पुरुष दिसला पाहिजे. CIDला तिथल्या पोलीस कॉन्स्टेबलने अटक करून ठेवलं होतं पश्चिम बंगालमध्ये. देशाचा पोलादी पुरुष तिथं दिसलं पाहिजे. नंदीग्रामला ममता बॅनर्जी हारल्यानंतर ज्या भाजपच्या खासदार म्हणजे उमेदवारांनी त्याला हरवलं आणि जे भाजपचे खासदार झाले नंदीग्राममध्ये, त्याचं कार्यालय जाळलं आहे दुसऱ्या दिवशी. मग तिथे दिसलं पाहिजे ना सगळं. का पश्चिम बंगालची जनता तुमच्या बाजूने मतदान नाही केलं? कारण त्यांना माहिती का रे ऐनवेळी माघार घेतात. त्यापेक्षा गुंडे पण परवडला हा दिन मला नंतर त्रास तरी देणार नाही. मग तुमचं हिंदुत्ववाद वगैरे सगळं कुठं. बरं, ह्याच ममता बॅनर्जी 15 वर्ष आधी वाजपेयींच्या काळात तुम्हाला चांगल्या वाटत होत्या. म्हणजे तुमची गणितं कधी बदलतील, तुमची एखाद्या व्यक्तीविषयीची मतं कधी बदलतील ह्याचा लोकांना विश्वासच वाटत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपण चर्चा करताना मागचा सगळा विषय काढू आपण, मागच्या 2-4-6 महिन्यातला वर्षभरातला. पण ही वस्तुस्थिती आहे ना, ज्यांना ज्यांना तुम्ही शिव्या दिल्या, मी आता महाराष्ट्राच्या बाहेरचं बोलतोय, त्या प्रत्येकाबरोबर तुम्ही युती केली नंतर, किंवा ज्यांच्याबरोबर युती केली त्या प्रत्येकाबरोबर नंतर तुम्ही विरोध केला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम मोहम्मदांबरोबर ती युती केली. आणि आता राजकारणाचा प्रश्न निघालाच आहे साहेब, तर सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तुमची काय मत आहे? कारण BJPनी म्हणजे फडणवीस साहेब जे काही वर्षांपूर्वी चक्की पिसिंग वगैरे जे काही भूमिका मांडायचे, आणि आत्ता अगदी काही दिवसांपूर्वीच मोदीजींनी जाहीर भाषणामध्ये 70,000 कोटीचे घोटाळे NCPने केलेत. आणि आज तीच BJP जी स्वतःला एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणते, अर्थात मला प्रेक्षकांना पुन्हा सांगायचं आहे की आम्ही कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही आहोत, नाही कुठल्या पक्षाला विरोध करत आहे, हा फक्त एक चर्चेचा मुद्दा आहे. तर अशा BJPला आज महाराष्ट्रातल्या BJPला आज NCP जवळची वाटते. आता त्यांनी तर शिवसेनेबरोबर काय झालं, आता शिवसेना तशी आणि त्यांची अलायन्स वेगळी आहे. म्हणजे तसं जर बघितलं तर शिंदे साहेबांनी BJP बरोबर जाणं एका अर्थाने म्हणजे ॲज अ आयडिओलॉजिकल प्रश्न जर निर्माण झाला तर ते तसं योग्य आहे. कारण त्यांची आयडिओलॉजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ज्या वेळेस पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी सरकार स्थापन केलं काँग्रेस आणि NCP बरोबर. पण आज तीच NCP त्यातलाच एक दादा गट आणि त्यांचे काही आमदार आज BJP बरोबर येत आहे. आणि BJP आता हे कसं जुळून घेणार आहे, म्हणजे ते कसं हिंदुत्वाचा पुरस्कार करणार आहे, अजितदादा कसं हे सगळं जुळून घेणार आहे. तर आजच्या जे काही महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी आहे त्याबद्दल आपलं मत काय? खरं तर एकनाथ शिंदेंचं जे काय प्रकरण घडलं त्याच्या नंतर भाजपच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये एवढा उद्रेक किंवा असंतोष नव्हता जो नंतरच्या राष्ट्रवादीच्या कार्यामुळे झाला. तुम्ही किती खाली राजकारण आणणार आहात हा प्रश्न आहे ना. तुम्ही आता चक्की पिसिंगचा विषय काढला. माननीय देवेंद्रजींनी 19च्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की छगन भुजबळांच्या शेजारच्या खोलीमध्ये अजित पवार असतील. माननीय देवेंद्रजींनी त्याच्या स्वतःच्या शेजारच्या दोन्ही खुर्च्या दोघांना दिल्या.
आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? तुम्ही सांगितलं होतं छगन भुजबळ हा हिंदूंच्या विरोधातला आहे, तो ओबीसी मान फक्त काम करतो, तो खुल्या प्रवर्गाच्या विरोधात आहे, असं तसं सगळं सांगितलं. 2.5 वर्ष त्याला जेलमध्ये झालेले हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आम्ही भुजबळांच्या विरोधात म्हणून तुम्हाला मतदान केलं, तुम्ही भुजबळांच्या बरोबर राहिलात. तुम्ही राष्ट्रवादी चोर आहे म्हणून सांगितलं, सिमीचे कार्यकर्ते म्हणजेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून सांगितलं. तुम्ही त्याच सगळ्यांना स्वतःच्या पक्षाबरोबर घेतलं. ज्यांना चाचा भतीजी की लुटारू सरकार असं मोदी साहेब म्हटले होते, नंतर त्याच मोदी साहेब म्हणतात की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारण केलं किंवा करतोय. ह्या सगळ्या गोष्टी यातनं देणार आहेत ना. तुम्ही शरद पवारांना नेहमी गलिच्छ भाषेत हिणवलं, आमच्यापेक्षा जास्त. आम्ही शरद पवारांचे कट्टर राजकीय विरोधक आहोत. काल होतो, आजही होते आणि उद्याही राहू. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करण्याची हिंमत फक्त आम्ही दाखवली. कालसुद्धा येवल्यामध्ये आम्ही छगन भुजबळांच्या कार्यालयावर गेलो होतो धडक मोर्चा काढून. ही हिंमत आम्हीच दाखवतो. आम्ही त्यांच्याबरोबर स्वप्नातही विचार करत नाही बरोबर जायचं. प्रश्न आमचा असा आहे की त्या शरद पवारांना तुम्ही पद्मभूषण कसं देता? मागच्या वर्षी दिले पद्मभूषण. म्हणजे तुम्ही ज्यांना पद्मभूषण देता त्यांच्यावर तुम्ही 70,000 कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप करता. मग पद्मभूषण काढून घ्या. बरं त्याच्या आधी आरोप केलेत, मग आरोप काढून घ्या. हे प्रश्न आम्हाला पडणार ना. कार सेवकांवर गोळी मारणारा तो मुलायम सिंग यादव, ज्याला सर्व लोक तुम्ही मुलायम सिंग यादव म्हणत होते, त्यांनासुद्धा तुम्ही पद्मभूषण दिले मागच्या वर्षी. त्यांचा सक्का भाऊ तुम्हाला शिवलाल यादव चालतो आता. पण सावरकरांना मात्र भारतरत्न तुम्हाला अजून देता येत नाही. सन्माननीय मोदी साहेब मुख्यमंत्री असताना पुण्यात आले होते फर्ग्युसन कॉलेजला. त्यांचं एक भाषण ठेवलं होतं सावरकरांवर. तेव्हा ते म्हटले होते की कोणत्याही देशाच्या भारताच्या देशाचं पंतप्रधानाचं पहिलं कर्तव्य पाहिजे की सत्तेवर आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे. आज 100 महिने होऊन गेलेत. ह्या उद्वेगना आहेत ना. आणि या वेदना जेव्हा तयार होतात ना, तेव्हा वेदनांचा अभ्यास केला जातो की अरे ज्याच्याकडनं अपेक्षा तो का करत नाही. मग का करत नाही, मग त्याच्या मागचं मागं जावं लागतं. मग आम्हाला स्थापनेपर्यंत पोचावं लागतं की अरे तुम्ही पहिल्यापासूनच फसवतात लोकांना, आत्ता आम्हाला कळायला लागले. ह्या सगळ्या यातना घेऊन आम्ही तयार झालो. जम्मूमध्ये श्रीनगरमध्ये काय परिस्थिती आम्हाला माहिती, आम्ही भोगले तिथं, आम्ही जाऊन आलो. काश्मीरी हिंदू तिथला आमच्या आजही संपर्कात आहे, जो पीडित आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय. मग तुम्ही दिलं काय नेमकं 9-10 वर्षात? आम्हाला विचारण्याचं काम आहे ना. जर अखलाक मेला म्हणून सन्माननीय पंतप्रधान रडत असतील तर जे हिंदू मारले गेले त्यांच्याविषयी काहीच तुम्ही बोलत नाही आहे. बरं हे सोडावं. लाजिरवाणी गोष्ट काय माहिती आहे का? काश्मीर 1990 वगैरे सगळं 10 मिनिटच्या बाजूला काढा. पंतप्रधानाच्या घरापासून 90 किलोमीटरवरचं कैराणा, दुसरं काश्मीर घडलं 2 वर्ष आधी. घरावर स्टिकर लावले, घर सोडून जा, बायको मुलं घरात ठेवा. कैराणा हिंदू विरहित घर झालं. आता मेवात लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभा स्वतः, राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचं घर 100 किलोमीटर अंतरावर आहेत. मेवातमध्ये हिंदूंच्या कत्ली करून हिंदूंना सोडलं. सामुदायिक बलात्कार झालेत. मग जर तुम्ही 100 किलोमीटर अंतरापर्यंत जर तुमचं काही कंट्रोल होत नसेल देशाच्या राजधानीपासून, आज 50 जिल्हे जवळजवळ हिंदू अल्पसंख्याक झालं आहे. भारतामध्ये 50पेक्षा जास्त काश्मीर तयार झालेत की जिथं रोज हे चाललं आहे. तुम्ही दाखवा हैदराबादला जाऊन, तुम्ही दाखवा पुण्यातला कोंडव्यात जाऊन. मग हे आम्ही सगळं आमच्या वेदना आहेत ना. या माननीय चंद्रकांतदादा पाटलांनी परवा एक स्टेटमेंट दिलं 15 ऑगस्टच्या नंतर, मला वाटतं की कोंडव्यातली परिस्थिती अतिशय वाईट आहे. फक्त मी पालकमंत्री म्हणून स्पष्ट बोलत नाही, त्यांच्याकडे काही माहिती असणार, इनपुट असणार. मग हे कोंडवाचं ती 2 लोक पकडल्यानंतर तुम्हाला कळलं का? मग कोंडवा आम्ही तर आधीपासून गेली 4 वर्ष सांगतोय की कोंड्यात कॉम्बिंग ऑपरेशन करा. नुपूर शर्माच्या केसमध्ये मला एकट्याला पोलीस संरक्षण होतं देशभरात, कारण त्यांना काही असं दिसत होतं की मला धोका आहे. तेव्हाही आम्ही पोलिसांना भेटून सांगितलं की सर आमचे जे कोणी माझ्यासाठी आले ते कोंडव्यातच सापडणार आहेत. मग आम्हाला जी खात्री आहे, जो विश्वास आहे, आमच्याकडे कोणती अधिकृत माहिती नसताना तुम्हाला काय कळत नाही? मग हाच प्रश्न आम्हाला केरळ स्टोरीपर्यंत घेऊन जातो बरं का. केरळ स्टोरी कधी घेतली? 2018 साली. तिथल्या स्थानिकांचं म्हणणं की 12-15 महिला अशा काही होत्या जे काही स्टोरीमध्ये दाखवले ते, ज्यांनी धर्मांतर केलं, परत विरोधात वागल्या वगैरे सगळं. हेच म्हणतात नाही 32,000 होते. मग 32,000 महिला केरळसारख्या छोट्या राज्यातून इस्लाम धर्म स्वीकारतात, सिरियाला जातात, तिथं सगळं ट्रेनिंग घेतात, परत भारतात येतात, काही येण्याचा प्रयत्न करतात. मग तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं? तुमचं गुप्तचर खातं CBI CID काय करत होतं? तुमच्या स्थानिक पोलीस यंत्रणा काय करत होत्या? तुमच्या देशावरची बॉर्डर काय करत होती? हे प्रश्न आम्हाला पडतात ना. परवाजी ती मुलगी आली पाकिस्तानवरनं, काय नाव तिचं, अफगाणिस्तान मार्गे आली ती सीमा, तिने जाहीरपणे सांगितलंय
की मी पाकिस्तानमधनं नेपाळला गेले, नेपाळ मार्गे मी भारतात आले, मला 12 लाख रुपये खर्च झाला, माझ्याकडे पासपोर्ट व्हिसा काही नाही आहे. रोज तिची मुलाखत चालली, तुम्ही तिला ताब्यात कसं घेऊ शकत नाही? आणि जर एक महिला तिच्या 4 आणि 5 वर्षाच्या मुलांना घेऊन 12 लाख रुपये खर्च करून, म्हणजे एका माणसाला 2 लाख खर्च पकडा, जर बॉर्डरमधनं सहज भारतात येत असेल बॉर्डर तोडून, तर असे अतिरेकी किती येत असतील पैसे देऊन? हे प्रश्न सगळेच आहेत ना. पण जर याच्याविषयी कोणीच काही बोलत नसेल, आम्हाला तर विचारावं लागेल, आम्हाला तर बोलावं लागेल की अरे काय चाललंय? देश एवढा असुरक्षित कधीच नव्हतं. लोकसभेवर हल्ला झाला त्यावेळेस तुम्हाला आठवत नसेल ना, किंवा तुम्हाला सांगतो इतिहासात हे सगळं मी जे काय बोलतो तो पूर्ण अभ्यासांती बोलतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जर मला खोडायचं असेल तर दवेला खोडू नका, दवेचे मुद्दे खोडण्याचा प्रयत्न करा. हे सुद्धा मी आव्हान सगळ्यांनाच करतो. ओके, दवेंवर आरोप करण्यापेक्षा मुद्दे कसे खोटचे ते सांगा. लोकसभेवर हल्ला झाल्यानंतर दोन्ही देशांची सैन्य, भारत आणि पाकिस्तानची सैन्य एवढ्या मोठ्या प्रमाणात एकदम जवळ कधी झाली नव्हती. आम्हाला वाटलं होतं की काहीतरी का तो लोकसभेवरचा हल्ला आहे. आतमध्ये राजकीय नेते होते सगळे, पंतप्रधानापासून गृहमंत्र्यांमधून आतमध्ये होते. जर दुर्दैवाने ती कार ते धडकली होती एका गेटला म्हणून लोकांना कळलं, सुरक्षित झाले, आतपर्यंत पोहोचले असते, तुम्ही काय केलं असतो? जर पंतप्रधानाला गन लावून हायजॅक केलं असतं किंवा काही मागण्या, आपण काय वाटेल त्या मागण्या मान्य केल्या असत्या. कारण इतिहास आहे, तुम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत. अफगाणिस्तानचं विमान पडवलं तेव्हा सरकार तुमचं होतं ना. तुम्ही अतिरेकी सोडलेत ना, परराष्ट्र मंत्री स्वतः अतिरेकी घेऊन गेलेत. आजपर्यंत या देशात 2च वेळा अतिरेकी सोडलेत. एक मगाशी सांगितलं रुबिना सय्यदचं, आणि धडधडीत आपल्या विमानाच्या बदल्यात. कारण आणि देशाची मानसिकता तुम्हाला बदलायला, हे लक्षात घ्या. आपण अर्थकारणावर बोलूच देशाच्या, पण आम्हाला अर्थकारण वगैरे घडवण्यासाठी मोदी साहेब आम्ही तुम्हाला नव्हतं आणलं. आम्ही तुम्हाला देशातल्या सुरक्षिततेसाठी आणलं होतं. अफगाणिस्तानला आपलं जे विमान नेलं ते काही वेळ पंजाबमधल्या अमृतसरला, मला वाटतं मी जागा विसरू शकत असेल कदाचित सांगताना, मग ते भारतातल्या, मला असं वाटतं पंजाबमधल्या कुठल्या तरी विमानतळावर त्यांनी थांबवलं होतं. तिथं त्यांनी पेट्रोल भरलं, त्याच्यावर त्यांनी काही कारवाई केली नाही, त्याला जाऊ दिलं. मग तो तिकडच्या देशात गेल्यानंतर आपण सांगितलं की आता मला अटॅक करायचं. त्या दिवशी नाही म्हटला की तुमच्या देशात इथं आलं असताना तुम्ही काय केल्यानंतर आमच्या विमानतळावर आम्ही तुम्हाला कसा अटॅक करू देऊ? तुम्हाला अतिरेकी सोडावे लागले. मग लेसे, आणि त्याचं अजून एक कारण आहे की त्या विमानात जे नातेवाईक होते त्या सगळ्यांनी टाहो फोडला की आमच्या लोकांना वाचवा, आमच्या लोकांच्या जीव धोक्यात आहे. ते 150 लोकांसाठी तुम्ही अतिरेकी सोडणे. अतिरेकी कोणते सोडले? ज्यांनी पुढचं सगळं घडवलं. अमेरिकेतलं 26/11पासून भारतातलं, पुण्यातलं सगळं घडवलं. ही देशाची मानसिकता सुद्धा तुम्ही बदलाल अशी आम्हाला अपेक्षा होती सर, पण ती झालेली नाही आहे. उद्या जर सैनिकांच्या, आपली जी सैनिक मिलिटरीवर आहे सैनिक, त्यांच्या जर घरच्यांनी सांगितलं की आता युद्ध करू नका, माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे, तर काय करणार तुम्ही? मग त्याच वेळेस त्या लोकांची मानसिकता बदलली गेली पाहिजे होती. तुमचं सरकार होतं, वाजपेयींचं का मोदींचा हा विषय नाही, सरकार भाजपचं होतं. पण सगळ्याच यातना आहेत ना, आणि सगळं आता दिसतं. तर आम्ही एवढी गोष्ट विचार पण केला नाही. आमचं अंधश्रद्धा होती की आता सगळं देशाचं चांगलं होणार आहे, पण आता आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोय. जसं तुम्ही अनेक मुद्द्यांवरती तुमचा भ्रमनिराश झाला, तुमची निराशा झाली असं दिसतंय. पण मग हिंदुत्ववादाचाच मुद्दा घेऊन BJP नाही तर मग कोण? खरं सांगायचं, मी जसं सुरुवात केली ना की भाजपला आम्ही फक्त वेगळ्या अर्थकारण वगैरेसाठी आणलं नव्हतं. जसं तुम्ही सांगितलं की BJP नाही तर कोण, किंवा मोदी नाही तर कोण, असं तुमचा स्पेसिफिक प्रश्न असा दिसतोय मला की मोदी नाही तर कोण. मग मी भारतीय जनता पक्षाला विरोध करतोय का? हो, मी भारतीय जनता पक्षाला विरोध करतोय. त्याची कारणे मी आत्ताही सांगितली, आणि त्याची मला स्पष्टीकरण कुणी द्यावं, त्याचं उत्तर द्यावं. दुसरं, आम्ही वैचारिक विरोध करतो आहोत. मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या भाजपकडनं अपेक्षा आहेत, तर निदान आता आमच्या भाजपकडनंच अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होत नाही, त्याचं दुःख आहे. पण प्रश्न असा की मोदीनंतर कोण, हा प्रश्न आहे ना. मी खरं सांगू, हा देशभरात अनेक राजकीय नेत्यांची मला फोन येऊन गेलेत. मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बऱ्यापैकी वावर आहे माझा. महाराष्ट्रातील अनेक लोकांनी विचारलं, भाजपची सुद्धा काही लोकं होती की आता प्रश्न आमच्या सभेनंतर पडायला लागला आहे. मुळात हा ना देशातल्या 150 कोटी लोकांचा आणि देशातल्या आत्ताच्या सगळ्या राजकीय नेत्यांचा अपमान आहे असं आम्ही मानतो. आपण अगदी भाजपच्या याच्यातून बोलू, भावनेतून किंवा भूमिकेतून ना, तर देशाच्या दुर्दैवाने नरेंद्र मोदी नावाचा माणूस या देशात जन्मलाच नसता तर काय देश संपला असता का? आता मोदींनी 75 हे त्याचं लिमिट ठेवलेलं आहे राजकारण आयुष्याचं. त्यांनी अनेकांना निवृत्तही केले, कर्नाटकपासून आपण सगळीकडे बघतोय. मग अजून 3 वर्षांनी मोदी नक्कीच निवृत्त होणार आहेत. मग 10 वर्ष आधी मोदी नव्हते, 3 वर्षानंतर नसणार आहेत. मग तेव्हा देशाचं काय वाट लागणार आहे का? देशाचं यंत्रणा प्रशासन चालवत असतं, प्रशासनावर कंट्रोल तुमचा असतो. 2014 साली जेव्हा यांचं सरकार आलं भाजपचं आत्ताचं, आपला देश आर्थिक याच्यावर 10व्या नंबरवर होता. आजसुद्धा मोदींनी त्याचं कौतुक केलं, का सांगितलं आम्ही 10व्यावर होतो, आज आपण 5व्यावर आलो आहे.
आजपासून 20-25 वर्ष आधी सांगितलं जात होतं की 2022-23ला आपण 5व्यावर असणार आहोत. अजून 5 वर्षांनी आपण जगातली 3री इकॉनॉमी असणार आहोत. आणि जागतिक बँका सांगतायत, पंतप्रधान कोणीही असो, सरकार कोणाचंही असो, म्हणजे मनमोहन सिंगसारखा अर्थतज्ञ होता पंतप्रधान म्हणून काय देश त्यावेळेस दाव्यावर नाही आला. त्यांच्या जागी कोणी असले तरी देश दाव्यावर असता. देशाचा पंतप्रधान सत्ता कोणाचीही असो, आज भारत 5व्यावर असणार आहे आणि 3 वर्षानंतर भारत हा 3ऱ्या नंबरवर जगातले असणारच आहे. तेव्हा तो आपण मोदींनंतर कोण वगैरे हा प्रश्न नाही. आमचं म्हणणं आहे की मोदीच, पण मोदींनी हे करायला पाहिजे. हिंदूंना फक्त मुस्लिमांची मतं घाबरवण्यासाठी एक शत्रू उभा करावा लागतो. तो शत्रू म्हणून मुस्लिमांना दाखवू नका. तुम्ही खऱ्या अर्थाने हिंदूंचा विकास करा, ते आमची अपेक्षा आहेत. आणि म्हणून हिंदू महासंघ निवडणुकीत उभा राहील, निवडणुकीत सक्रिय राहील. आम्ही निदान पुढची काही वर्ष लोकजागरणाचं काम करू, आमच्या भूमिका मांडू. आम्ही कसब्यावरचा अनुभव घेतला आहे की कसब्याचा जवळजवळ 20,000 मतदार घरी बसला अक्काचा. आम्हाला लोक विसरत नाही होतो. मी लक्षात घ्या, ज्या मंडल आयोगाने खुल्या प्रवर्गाला सर्वाधिक अन्याय केला, म्हणजे 26% आरक्षण 49% गेलं, डबल झालं आरक्षण मंडल आयोग आला म्हणून. त्या मंडल आयोगाला लोकसभेमध्ये भाजपने समर्थन केलं आहे ना, ते आणलं व्ही पी सिंगांनी. पण तुम्ही त्याला समर्थन केलं ना, तर तो पासच झाला नसता. 30 वर्ष आधी पडलेला मंडल आयोग हिंदुत्व आणि याच्या राजकारणामध्ये व्ही पी सिंगांनी त्याला बाहेर काढला, त्या मंडल आयोगाला आणलं. तुम्ही समर्थन केलं आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, म्हणून तो इम्प्लिमेंट झाला आहे. आता लोक विचारायला लागलीत, आम्ही विचारल्यानंतर, अरे हो खरंच की साहेब अतिरेकी सोडले, अरे हो खरंच की, आता आठवते. त्यामुळे आमचा भ्रम निराश झालेला आहे. आम्हाला भीती अशी आहे की जे देशात कर्नाटकमध्ये घडलं, जे बाकीच्या राज्यात घडलं, मागच्या 4 वर्षामध्ये राजस्थानमध्ये तेच घडलं आहे, मध्य प्रदेशमध्ये तेच घडलं आहे, महाराष्ट्रात तेच घडले. सरकारं आणली गेलीत, सरकारं आली नाहीत. तुम्ही मतदान कोणालाही करा, सरकार मी माझंच आणणार. कसं आणायचं आम्हाला माहिती आहे. लोकसभेच्या पाया पडता मी लोकसभेलाच पाया पडायला लावलं आहे. हे कुठेतरी थांबायला गेलं पाहिजे, हे आमच्या अपेक्षा आहेत ना. हुकुमशाही सगळ्यांसाठी वाईट असते, हिंदूंसाठी सुद्धा हुकुमशाही वाईटच आहे. पण हे होत नसताना, काही केलं तरी सरकार माजेल असं असताना आम्हाला सगळ्या गोष्टी विचारणं भाग आहे. आम्हाला अर्थकारणंसुद्धा बोलणं भाग आहे. आमचं दुर्दैव असं आहे, या देशातलं तर जनतेचं दुर्दैव असं आहे की मागच्या 5-7-8 वर्षामध्ये अर्थकारणावर कोणीच बोलत नाही हो. महाराष्ट्रातलं सुद्धा अर्थकारणावर कोणीच बोलत नाही, आरक्षणावर कोणीच बोलत नाही, समाजकारणावर कोणीच बोलत नाही, इन्फ्रास्ट्रक्चरवर कोणीच बोलत नाही आहे. आजही 70 वर्षानंतर इथं पाण्याच्या बाटल्या, आपण आता बाटली खाली ठेवली आहे, आपल्याला मिनरल वॉटर प्यावं लागते, कारण ह्या येणाऱ्या नळावर आपल्याला विश्वास नाही आहे. मी खात्रीशी सांगतो, माझा आता जेवढी लोक व्हिडिओ बघतील त्यातला एकही माणूस सरकारी दवाखान्यात औषधासाठी जात नाही आहे. तुमच्या घरातला एकही मुलगा सरकारी शाळेत जात नाही आहे. तुमचा एकही मुलगा क्लासेससाठी सरकारी क्लासेस जात नाही, त्याला प्रायव्हेट क्लासेस लावतो. मग तुम्ही 70 वर्षामध्ये सगळे झाले, तर काँग्रेसपासून आत्तापर्यंत आलं, काय दिलं काय नेमकं लोकांना? तुम्ही चांगलं पाणी देऊ शकत नाही, चांगले रस्ते देऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही निम्मे रस्ते पुण्याचे बघा डांबर आहेत, निम्मे पेव्हिंग ब्लॉक टाकलेत, निम्मे सिमेंटचे आहेत. अजूनही तुमच्या 70 वर्षांतर लक्षातही येत नाही की रस्ता कशाचा असावा. हा फरक आहे ना. पण हे काही जरी बोललं की बस हा एकाच विरोधातून बोलतो असं म्हणतं, आमचं दुःख आहे होते. आणि किती वर्ष तुम्ही विरोधी पक्षाच्या त्यावेळेच्या नेत्यांच्या विरोधावर राजकारण करणार आहात? गांधी वाईट, नेहरू वाईट झालं ना, जाऊन त्यांना 50-60 वर्ष झाली हो. काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा नेहरू पंतप्रधान झाले पहिली 16 वर्ष, त्याच्या आधी 150 वर्ष इंग्रज, त्याच्या आधी 500-600 वर्ष मुस्लिमांबरोबर भांडण्यात आपली गेली, इस्लामबरोबर भांडण्यामध्ये देशाची 800 वर्ष गेली. त्याच्या आधी देश खूप काय म्हणतात आर्थिकदृष्ट्या संपन्न होता म्हणून गिधाडाची दाडं आली आपल्यावर रेड पडायला, आपले दरोडे टाकायला. ही सगळे लोक काही राज्य करायला आली नव्हती, ते दरोडे टाकायला आले. तेव्हा जेव्हा लक्षात आलं की सगळं घेऊन जाणं अवघड आहे, मग इथंच राहू. सौराष्ट्राचं मंदिर लुटायला त्याला 16 वेळा यावं लागलं, तरी लुटून झालं नाही, एवढी त्यात संपत्ती होती. पण काँग्रेसच्या कोणत्याही काळात आम्हाला हे वाक्य नाही दिसलं की आम्ही गेल्या 800 वर्षांचा कचरा काढतोय. तुम्ही रोज सकाळी उठून 70 वर्षाचा कचरा काढणार, कचरा. बरं 70मधली ही 10 तुमची, वाजपेयीची 5, आणि हे सगळं वाजपेयी देवगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, व्ही पी सिंग, ही 8 वर्ष सत्ता तुमची इनडायरेक्ट. म्हणजे 70पैकी 30 वर्ष तर तुमची सत्ता. मग तुम्ही काय कचरा काढणार? आणि अजून किती वर्ष लागणार तुम्हाला कचरा काढायला? तुम्हाला आजचं साधं उदाहरण देतो. चंद्रयान 3 गेलं, चंद्रयान 1 गेलं होतं वाजपेयींच्या काळात. तेव्हा वाजपेयींनी त्याला चंद्रयान 1 नाव दिलं बरं का, कारण त्यांना माहिती होतं की सिरीज असणार आहे.
चंद्रयान 2 दुर्दैवाने फेल गेलं. चंद्रयान 3 काल सक्सेस झालं, ज्याला आता माननीय मोदींनी चांगलं नाव दिलं, शिवशक्ती काहीतरी नाव दिले. खूप चांगलं सुंदर नाव आहे. मी त्या नावाचंही कौतुक करतो, धन्यवादही देतो पंतप्रधानांना. वाजपेयींनी त्या जिथं उतरलं ना, जिथं आता याला शिवशक्ती नाव दिलं पंतप्रधानांनी, जे 2 चंद्रयान 1 उतरलं होतं त्याला माननीय वाजपेयींनी जवाहर स्थळ नाव दिलं आहे. हे भक्तांना माहीतच नाही आहे. जवाहर स्थळ याचा अर्थ आहे, त्यावेळेस वाजपेयींनी जाहीरपणे सांगितलं की इस्रोच्या माध्यमातून नेहरूंनी जी बीज लावलं होतं ते बीजाचे फळ आहे. आणि आता काहीतरी मेसेज फिरतात, नेहरू 64ला मेले, इस्रो 66 साली झालं. अरे दगडांनो, नेहरूंनी इस्रो नाव व्हायच्या आधी 62 साली जी कमिटी स्थापन केली, ती जी समिती, त्याचं नाव नंतर इस्रो झालं. पण नेहरूंची बीज आहेत, तुम्ही नाकारणार नाही ना. नेहरूंच्या 2 बायकांवर फोटोवर तुम्ही किती दिवस मतं खाणार? गांधीजी कसे होते, चारित्र्य, किती दिवस मतं खाणार? देशाचे तुकडे, तुम्ही देश एकत्र करू शकला का 10 वर्षात? आम्हाला सांगा ना. मुळात असं आहे की खरं सांगायचं तर फाळणी चांगली का वाईट याच्यावर सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे, याच्यावर चर्चासत्र व्हायला पाहिजे. आजच्या देशाला आपला आताचा कल्पना करा की आताचा पाकिस्तान आपल्यात आहे आणि त्यांचे नेते कोण आहेत? अफजल गुरु, याकूब मेनन, त्यांचा गुरु कोण? नवाज शरीफ. त्या पाकिस्तानचा जो आपल्यात आहे, हे आपल्याला पोचले गेले असते का हो? 14 ऑगस्टला म्हणजे देश स्वतंत्र झाला त्या दिवशी 1947ला 13 ऑगस्टला म्हणू आपण, 13 ऑगस्टला देशातली हिंदूंची संख्या ही 60% होती. 14ला काश्मीरचा म्हणजे पाकिस्तान गेल्यानंतर देशातली हिंदूंची संख्या 80% झाली, मुस्लिम मेजॉरिटी गेली. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, आता जर पाकिस्तान वगैरे आपल्याकडे आलं तर देशातला हिंदू परत 60% होईल. तुम्हाला मानवणार आहे का? तुम्ही पाकव्याप्त काश्मीर घ्यायची भाषा करताय. एका रात्रीत 70 लाखांनी हिंदू वाढतील, मुस्लिम वाढतील. एका रात्रीत तिकडं तर रेल्वेने बसलेला माणूस 24 तासात मुंबईत पोचेल, पाकव्याप्त काश्मीरमधला. हे गरीब, दरिद्री, अशिक्षित लोक आपल्याला परवडणार आहेत का? बरं तुम्ही घेणार नाही हे आम्हाला माहिती आहे, तुम्ही फक्त इलेक्शनच्या आधी काही काळात. मग कशाच्या आधारावर आपण जगतो? बरं किती मागं जाणार? मग पाकिस्तान घ्यायचं, मग बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण, इराक तिथपर्यंत जायचं का? गंधारपर्यंत भारताचे कनेक्शन आधीपासून दिसतात ते. मग भारतातला हिंदू काय अल्पसंख्याक करायचा आहे का? आजही काल RSSच्या कार्यालयामध्ये तो शेरावाला नावाच्या मुस्लिम उद्योजकाला RSSनी नमाज वाचायला संधी दिली. आजही समान नागरी कायदा आणण्यासाठी तुम्हाला मुस्लिमांची मतं मागावी लागतात. ते 20% असतो ना, 40% झाली तर तुम्हाला परवडणार का? हा प्रश्न आमचा आहे ना. बरं समान नागरी कायदा कोर्टात टिकू शकत नाही ह्याची करणाऱ्यांना सुद्धा कल्पना, मी नाव घेणं योग्य नाही, म्हणजे ह्याच्या कोर कमिटीवर आहेत, माझी त्यांची चर्चा झालेली आहे. ते म्हणतात की दवी जम ऐसे क्लीन बना रहा है जिसके नीचे पिलर नहीं, फिकर क्यों कर रहे? कायदा कुठलाही असा बनतो की आधी सरकार काही कायदे आणते, त्याचे नॉर्म्स आणते, त्याच्यावर लोकांची मतं मागवली जातात. हे आपण उलटे जातो, लोकांची मतं आधी मागवा. कोण ना कोण कोर्टात जाणार, स्टे ऑर्डर घेणार. तुम्हाला अजून CAA करता आलेलं नाही आहे, तुम्हाला NRC करता आलेलं नाही आहे, तुम्हाला शाहीनबाग. तुम्हाला साधं सांगतो प्रसादजी, 200, 250, 500 लोक जर कुठेतरी जमावाला बसली तर 500 लोकांना आखलेला एक सिनियर पोलीस इन्स्पेक्टर बस असतो. हे देशाच्या राजधानीवर बसले होते, पण तुम्हाला शाहीनबागचं भांडवल करायचं होतं. अख्ख्या देशात हिंदूंपुढंच बघा हे कसे बसलेत, बघा हे कसे हिंदू धोक्यात, हिंदू धोक्यात, हिंदू धोक्यात. हिंदुत्ववादी सरकार असताना बरं जिथे 1% हिंदू आहे अमेरिकेत, युरोपमध्ये, तिथला हिंदू धोक्यात नाही. जगात सगळीकडे हिंदू 2 आणि 3% आहे ना, रशियामध्ये, युरोपमध्ये, कुठेही जगात तिथला हिंदू धोक्यात नाही. तिथला हिंदू शांत, आणि इथं 85% हिंदू तो धोक्यात. सरकार आपलं, देशभरात मोर्चे निघाले, हिंदू आक्रोश मोर्चा. देशभरात हिंदूंना आक्रोश करावा लागतो, टाहो फोडावा लागतो, रडावं लागते सरकार तुमचं असताना. मग काँग्रेसच्या काळात इस्लाम खतरेमेचे तरी निघत होते. मग नेमकं तुम्ही काय दिलंय हा प्रश्न हिंदूंना वारंवार येतो ना. तुम्ही लव जिहादचा तुम्ही विषय काढला, मी सांगतो तुम्हाला, लव जिहाद असे लव जिहादचे प्रमाण अत्यंत कमी आहेत, हे वस्तुस्थिती मान्य करतो. आम्ही लव जिहादचे 100% विरोधात आहोत, पण किती होतात? त्याच्यापेक्षा मग धर्मांतर बंदी कायदा का आणत नाही सरळ? की लव जिहादमध्ये जर धर्म बदलून लग्न केलं त्या लग्नाला आमची मान्यताच नाही. तुमची होणारी मुलं बिलं जे काय असतील त्यांना काही मिळणार नाही, आधार पॅन बिन काही मिळणारच नाही, त्याची सरकार नोंदणीच नसणार. शाळा कॉलेज खूप लांबचा विषय झाला, पण तुम्हाला ते करायचं नाही आहे. मला काही हिंदुत्ववादी नेत्याशी मी अशाच गप्पा मारत असतो, म्हटलं आनंदजी अगर ये हमने कायदा कर दिया तर 40 वर्षांनंतर मुस्लिमांची संख्या खूप कमी झालेली असेल, मग आपण भांडणार कोणाशी? हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला 40 वर्षांनंतर पण हिंदू 30, मुस्लिम 30-40% हवा आहे की ज्याची भीती दाखवून आम्हाला मतं पडतील. आम्ही जेव्हा सारासार विचार करतो ना, तेव्हा लक्षात येतं ना की देशातले हिंदू खरं सुखी आहे का हो? हे बाकीचं हिंदुत्व वगैरे 2 मिनिटं बाजूला ठेवा, ते देशातल्या 5 ते 10% लोकांना त्याचं धर्माचं वगैरे देणं घेणं असतं. तो एक मतदान म्हणून त्याची यंत्रणा राबवतो, त्याचे विचार राबवतो.
पण आज 1200 रुपयांनीच गॅस सिलेंडर कोण घेतं आहे? ह्या देशातला 90% लोक हिंदू आहेत, 85% हिंदू निश्चित आहेत. म्हणजे ह्या देशावरचे होणारे फायदे आणि देशाचे होणारे नुकसान याचा डायरेक्ट प्रभाव हिंदूंवर पडणार. 1200 रुपयांनी सिलेंडर कोण घेते? हिंदू घेते. 120नी पेट्रोल कोण घेते? हिंदू घेते. 200 रुपयांनी डाळी कोण घेते? हिंदू घेते. 150 रुपयांनी टमाटे कोण घेते? हिंदू घेते. मुस्लिमांना तर अशी फायदे आहेत. आतासुद्धा मागच्या 8 वर्षामध्ये जेवढ्या सरकारी यंत्रणा राबवल्यात, सरकारी योजना 35% सगळ्या राखीव केल्यात मुस्लिमांसाठी. तुम्ही काश्मीर, उत्तर प्रदेशमध्ये हे जे आत्तापर्यंत सांगत होते की आम्ही एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही, खासदार आणि आमदार, आम्ही त्याचं खूप कौतुक करतो जाहीरपणे, तेव्हाही केलं तर आताही करतो की असं पाहिजे. कारण मुस्लिम आमदार असणं किंवा मुस्लिम नगरसेवक असणं हा तिथल्या सरकारी यंत्रणांवर दबाव आणत असतो. ही वस्तुस्थिती आहे. मग असं काय घडलं की UPमध्ये तुम्ही 17-19 पैकी 7 महापौर तुम्ही मुस्लिम करे, 40% संख्या झाली. तेवढी तर काँग्रेसही करत नव्हतं. मग तुमच्याकडे प्रेशर काय आलं आहे? परत अर्थकारणावर यायचं असेल तर आजही सन्माननीय पंतप्रधानांनी आज वक्तव्य केलं आहे की देशाची उत्पादन क्षमता वाढली आहे, देशाचा बॅलन्स वाढला आहे. मग तो बॅलन्स सर्वसामान्य लोकांपर्यंत का येत नाही? तो बॅलन्स फक्त उद्योजकांना कर्ज माफ करण्यापर्यंतच का जातो? फक्त कर्ज माफ केलं का जातं उद्योजकांचं त्या पैशातनं? मुद्रामधनं किती लोकांचा फायदा झाला आहे? तुम्ही किती लोकांना 1-1, 2-2 लाखांची बेनिफिट दिले त्याचे, जर पैसा गोळा झाला आहे तर? किती उद्योजक गोळा झाले? तुमचं स्टार्टअप इंडिया टोटली फेल गेले. तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चायनाच्या कंपनीकडनं आणावा लागला. तुम्हाला अजून एक दुर्दैव माहिती आहे का की सरदार वल्लभभाई यांनी संघावर बंदी आणली होती आणि जाहीरपणे बंदी आणली होती, कडू शब्दात बंदी आणली होती. ती पत्र आजही गुगलला उपलब्ध आहेत. काय भाषेत त्यांनी गुरुजींना किंवा बाकीच्या संघाच्या नेत्यांना अक्षरशः झापलंय. तुम्ही त्यांचे पुतळे उभारताय, काही हरकत नाही. ते लोह पुरुष होते, आम्हाला त्यांचा सन्मान आहे. पण ज्या जिथं उभारला तो पुतळा त्याचं फाउंडेशन नेहरूंनी केलं आहे, ते मात्र तुम्ही झाकताय. IIM, IIT मागच्या 9 वर्षामध्ये ह्या देशात एकही IIT, IIMची स्थापना झालेली नाही आणि नाही. माननीय पंतप्रधानांचं एक भाषण आहे की दर 1 महिन्यामध्ये युनिव्हर्सिटी होते आणि दर 1 दिवसांनी हे होते. काही होत नाही, हे 100% नाही होते. मला पुरावे दाखवावे. मागच्या 9 वर्षामध्ये एकही IIT, IIM काय नाही निघालं. आज जगातल्या 19 संस्थांमध्ये CEO भारतीय आहेत. हे सगळे त्या IIT मधून शिकून गेलेत, हे त्या IIM मधून शिकून गेलेत जे काँग्रेसने आणि नेहरूंनी काढलं होतं. आणि तिथे जाऊन ते त्यांना नावं ठेवतात. ते अभ्यासच नाही आहे. अभ्यासच नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी करतात. ते आज माझे अनेक मित्र बाहेर आहेत तिथं. नाही पण आनंद देशाने प्रगती केली ना, मग ये ना परत. नाही रे काय नाही, तिथं भ्रष्टाचार खूप आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे, महागाई खूप आहे. म्हणजे मिळालं ना तुला उत्तर. मग तुला उत्तर मिळालं याचा अर्थ. आमचे अनेक मित्र नाही झालं राव, शिक्षण वाढले ना, मुलगा चाललाय पुढच्या वर्षी हायर एज्युकेशनला लंडनला. मग काय अर्थ आहे? ही दुटप्पी भूमिका कोणी घेऊ नका. ह्याचा सुद्धा आम्हाला राग आहे. हिंदू त्रासात आहे, हिंदू आर्थिकदृष्ट्या त्रासात आहे, हिंदू मानसिकदृष्ट्या त्रासात आहे. हिंदूंना धमकवलं जात आहे. दिल्लीपासून 100 किलोमीटरवरून हिंदूंना हकललं जाते. जे हिंदू हकलले गेले ते परत येत नाही आहेत. म्हणजे देशात जर हिंदूंना मागच्या 9 वर्षामध्ये काहीच मिळालं नसेल तर हिंदू नाराज आहे. तो कर्नाटकसारखा प्रकार दाखवतो, तो काश्मीरसारखे प्रकार दाखवतो, तो मध्य प्रदेश दाखवतो, तो राजस्थान दाखवतो. आणि आम्हाला भीती ही आहे साहेब की जर तुमच्या दुर्दैवानी जर भारतीय जनता पक्षाचं सरकार पुढच्या वेळेस नाही आलं, जर हे बाकीचे सरकार आलं की ज्यांना हिंदू डोळ्यांनाही सहन होत नाही, तर हिंदूंनी काय करायचं? मग सावरकरांना भारतरत्न द्यायची मागणी आम्ही राहुल गांधीकडे करू शकतो का? त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा असणार आहेत का? काश्मीरी हिंदूंना परत त्यांच्या घरी बसवावं हे आमच्या अपेक्षा राहुल गांधी काँग्रेसकडनं करू शकतो का? नाही करू शकत. तुमच्याकडनं आमची अपेक्षा असणार, तुम्ही करत नाही, ह्याचं आम्हाला दुःख आहे. आम्ही ते मांडतोय, आम्ही मांडत राहू. केंद्र सरकार ह्या त्याच्या यंत्रणा कशा वापरतात हे तुम्ही त्यांना दाखवून दिलेले. ED कशी वापरायची दाखवून दिले, CBI CID कशा वापरायच्या सगळं दाखवून दिले. उद्या जर त्यांनी तशा वापरल्या आणि तुम्हाला जास्त त्रास झाला तर देशातल्या हिंदूंचा शेवटी पर्याय कोण आहे? हे आमचं दुःख आहे. म्हणून तुम्ही जर सत्तेवर राहणं आवश्यक असाल तर तुम्ही हिंदूंच्या बाजूनं राहिलं पाहिजे. तुम्ही कडवं हिंदू करायला पाहिजे. फक्त विकासाच्या गप्पावर हिंदुस्थानमध्ये तुम्ही निवडून येऊ शकत नाही. आणि तुम्ही हिंदुत्वच विसरला आहे. तुम्ही पुन्हा 1984च्या गांधीवादी समाजवादापर्यंत पोचलेला आहात, ह्याचं आम्हाला दुःख आहे. तर मित्रांनो, हे होते हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, ज्यांनी आपल्या मुद्द्यांमध्ये BJPचं काही गोष्टींवरती त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि आपला राग इथे प्रकट केला. आणि त्यांच्या म्हणजे तसे ते BJPच्या विरोधात आहे आणि त्यांच्या BJPकडनं काही अपेक्षाही आहे. सो आनंदजी, तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिला, तर लेमन
आणि आमच्या टीमकडनं मी आपले आभार व्यक्त करतो. खूप धन्यवाद. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. प्रेक्षकांना सुद्धा नमस्कार, खूप खूप शुभेच्छा. मी जे काही बोललो आहे त्याचा खरंच अभ्यास करावा. काही चुकत असेल तर नक्की कळवा सुद्धा मला. चूक सुधारण्यासाठी मी नेहमी तयार असतो. एवढं सांगतो. संपर्कात राहू. धन्यवाद.